नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी.जे. वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 6th मॅथ्स मधील फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1 ज्या अंतर्गत लाईन सेगमेंट अरेज या जिओमेट्रीतल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, गणितामध्ये आकृतीशी संदर्भात जो भाग असतो ज्याला आपण जिओमेट्री असं म्हणतो. तर यापूर्वी आपण जिओमेट्रीमध्ये ज्या काही बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत त्या थोड्याशा पुन्हा एकदा रिकॉल करूया. त्यामध्ये ॲट फर्स्ट पॉईंट म्हणजे काय ते थोडंसं समजावून घेऊया. जेव्हा एखाद्या सरफेसवर आपण लहानसा डॉट घेतो त्यावेळी अशी जी फिगर बनते ज्याला आपण पॉईंट असं म्हणतो. दॅट इज मीन्स पॉईंट इज अ टिनी डॉट ऑन एनी फ्लॅट सरफेस. इथं आपल्याला या फिगरमध्ये पॉईंट पी, पॉईंट ए, पॉईंट टी असे 3 पॉईंट दिलेले आहेत. या पॉईंटचे हे जे नाव आहे म्हणजेच हे जे लेटर्स पी ए टी वापरलेले आहेत ती कॅपिटल आहेत. यातून एक कन्सेप्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की पॉईंटला नाव देत असताना नेहमी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो. इथून पुढे कोणत्याही आकृत्या घेत असताना आकृती बनते म्हणजेच पॉईंटच्या आधारे बनते. म्हणजेच आकृतीला नाव देत असताना आपण पॉईंटला नाव देत असतो ज्याला आपण व्हर्टेक्स असं म्हणतो. त्यावेळी नेहमी कॅपिटल अक्षरांचा वापर केला जातो. ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण या आकृत्यांना म्हणजेच या पॉइंटला नाव देत असताना हा जो सुरुवातीचा पॉइंट आहे तो पॉइंट पी म्हणजेच या फिगरला नाव देत असताना आपण याला पॉइंट पी असं नाव देणार. याच पद्धतीने हा पॉइंट ए आहे म्हणजेच ही पॉइंटची फिगर झाली ज्याला आपण पॉइंट ए असं म्हणू. सेम वे हा पॉइंट टी आहे म्हणजेच या फिगरचं नाव देत असताना आपण याला पॉइंट टी म्हणू. म्हणजेच पॉइंटला किंवा कोणत्याही फिगरला नाव देत असताना आपण कॅपिटल लेटरचा वापर करणं खूप गरजेचं आहे. तर या पॉइंट्स या कन्सेप्ट बरोबरच आपण लाईन सेगमेंट आणि लाईन या कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत. कोणतेही दोन पॉइंट जर आपण स्ट्रेट लाईनने जॉईन केले तर अशी जी फिगर बनते ज्याला आपण लाईन सेगमेंट म्हणजेच रेषाखंड असं म्हणतो. हा जो लाईन सेगमेंट असतो हा फायनाईट म्हणजेच मर्यादित असतो. म्हणजे हा पॉइंट ए, हा पॉइंट बी जे हे एंड पॉइंट्स आहेत आणि याच्या बिटवीन असणारे जे सगळे पॉइंट आहेत अशी मिळून जी फिगर बनते ज्याला आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो. जर आपण हे एंड पॉइंट दोन्ही बाजूंनी वाढवले म्हणजेच एक्सटेंड केले, हीच फिगर इथे दाखवलेली आहे पहा. हा ए पॉइंट आहे, या बाजूने ही जी लाईन अशीच आपण एक्सटेंड केली त्याच पद्धतीने या बी पॉइंट पासून जर ही लाईन इकडे एक्सटेंड केली तर अशी जी फिगर बनते ज्याला आपण लाईन असं म्हणतो. मग ही लाईन एक्सटेंड करत असताना आपण अमर्याद पद्धतीने केली म्हणजेच इन्फायनाईट केली तर ती लाईन होते. म्हणजेच या दोन फिगर मधला महत्वाचा फरक लक्षात घ्या. ही जी फिगर आहे जी फायनाईट म्हणजेच मर्यादित आहे आणि ही जी आहे जी इन्फायनाईट म्हणजेच अमर्याद आहे. मग जी फायनाईट असते त्यालाच आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो आणि जी इन्फायनाईट असते ज्याला आपण लाईन असं म्हणतो. मग या आकृतीचं नाव घेत असताना जसं आपण पॉईंटचं नाव लिहित असताना सुरुवातीला पॉईंट हा शब्द लिहिला त्याच पद्धतीनं लाईन सेगमेंटचं नाव लिहित असताना सुरुवातीला लाईन सेगमेंट म्हणजेच सेगमेंट याचाच अर्थ शॉर्ट मध्ये आपण एसईजी असं लिहितो. म्हणजेच हा जो सेगमेंट आहे ज्याला आपण सेगमेंट ए बी असं म्हणतो. याला सेगमेंट ए बी अथवा सेगमेंट बी ए कोणत्याही नावानं याला नाव दिलं तरी चालेल. म्हणजे आपण याला सेगमेंट ए बी म्हणू शकतो शिवाय सेगमेंट बी ए म्हटलं तरी चालेल. याच पद्धतीने ही लाईन झाली. आता ही जी लाईन आहे याचं नाव घेत असताना आपण लाईन असा उल्लेख करायला हवा. म्हणजेच ही लाईन ए बी किंवा याला लाईन बी ए या पद्धतीने याचं नाव द्यायला पाहिजे. लक्षात येण्यासाठी ही फिगर घेतलेली आहे. ही दोन्ही बाजूंनी एक्सटेंड केलेली आहे हे लक्षात येण्यासाठी लाईनचे जे एंड पॉइंट्स असतात तिथं आपण एरो दाखवतो. ऍक्च्युली हा एंड पॉइंट नसतो. हा एरो काय इंडिकेट करतो की लाईन ही अशीच पुढे एक्सटेंड केलेली आहे. म्हणजे जशी ही राईट साईडला एक्सटेंड होते तशीच ही लेफ्ट साईडला एक्सटेंड आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना इन्फायनाईट आहे. म्हणजे ही जी लाईन झाली ज्यावर पी आणि क्यू हे दोन पॉइंट आहेत. जर आपण पी पासून क्यू पर्यंतचा भाग फक्त विचारात घेतला तर तो लाईन सेगमेंट होतो आणि ही संपूर्ण हे पॉइंट जर विचारात घेतले तर त्याला आपण लाईन असं म्हणू. म्हणजेच ही जी लाईन तयार होते ज्याला आपण लाईन पी क्यू असं म्हणू शकतो किंवा यालाच आपण लाईन क्यू पी असंही म्हणू शकतो. थोडंसं ही फिगर ऑब्झर्व केली तर लक्षात येईल की या फिगरच्या बाहेर स्मॉल लेटर मध्ये एल हे एक लेटर दिलेलं आहे. आपल्याला गणितामध्ये एकमेव अपवाद असा आहे, आपण यापूर्वी आता असं अभ्यासलं
की आकृतीमध्ये पॉइंटला नावं देत असताना प्रत्येक लेटर हे कॅपिटल असतं. मात्र लाईनचं एक अक्षरी नाव देत असताना ते स्मॉल लेटरनं दिलं जातं. मात्र हे जे स्मॉल लेटर आहे म्हणजेच तो पॉइंट नसतो, ते ह्या लाईनचं नाव असतं. म्हणजेच याला असंही म्हणू शकतो, लाईन एल हे सुद्धा नाव असतं. म्हणजे वन लेटरमध्ये जर त्याला नाव द्यायचं असेल, तर ते स्मॉल लेटरमध्ये म्हणजे लाईन एल, लाईन एम, लाईन एन या पद्धतीनं सुद्धा नावं देण्याची एक पद्धत आहे. मात्र जर पॉइंट म्हणून कुठं नाव द्यायचं असेल, तर ते लेटर्स नेहमी कॅपिटल्स असावेत असा त्याचा अर्थ आहे. जर आपण हे लाईन सेगमेंट दोन्ही बाजूंना एक्सटेंड करायच्या ऐवजी एकाच बाजूला एक्सटेंड केलं, तर जी फिगर बनते, ज्याला आपण रे असं म्हणतो. थोडंसं नेक्स्ट पेजवर लक्षात घ्या. आपण रेशी संदर्भात काही व्यवहारामध्ये उदाहरणं अभ्यासलेली आहेत. जसं सूर्याची ही जी किरणं असतात, हा त्यांचा स्टार्टिंग पॉइंट आहे. कोणताही एखादा रे असेल आणि याचा एंड पॉइंट निश्चित नाहीये. त्याच पद्धतीनं टॉर्चमधून येणारा हा जो रे आहे, याचा हा स्टार्टिंग पॉइंट आहे. याचा दुसरा जो पॉइंट आहे तो माहीत नाहीये. म्हणजे समजा या P पासून Q पर्यंत हा जो लाईन सेगमेंट होतो, तो फक्त Qच्या बाजूला एक्सटेंड केला, Pच्या बाजूला एक्सटेंड नाही केला, तर अशी जी फिगर बनते, ज्याला आपण रे असं म्हणतो. यामध्ये हा जो पॉइंट P असतो, जो स्टार्टिंग पॉइंट असतो, त्याला ओरिजिन असं म्हटलं जातं. मग या आकृतीचं नाव लिहित असताना आपण याला सुरुवातीला रे असं म्हणणार. मात्र रेचं नाव घेत असताना सुरुवातीचा जो पॉइंट आहे, जो ओरिजिन आहे, म्हणजे इथला ओरिजिन P आहे, तो सुरुवातीला लिहावा आणि त्यानंतर त्या रेवरचा कोणताही एक पॉइंट म्हणजे इथं आपल्याला Q दिलेला आहे. म्हणजेच या रेचं नाव लिहित असताना आपण रे PQ असं म्हणणार. याला आपण रे QP असं म्हणायचं नाही. कारण जर आपण रे QP म्हटलं तर त्याचा अर्थ अशा पद्धतीने होतो. समजा एखादा रे असा आहे, की जो Pच्या बाजूला एक्सटेंड झालेला आहे. Q हा त्याचा ओरिजिन आहे. अशी फिगर असेल तरच याला आपण रे QP असं म्हणणार. जर या फिगरला आपण नाव द्यायचं असेल तर P पासून स्टार्ट होतं म्हणून याला आपण रे PQ म्हणणार आणि या फिगरला आपण रे QP म्हणणार. याचाच अर्थ रेचं नाव दोन पद्धतीने न देता त्यातलं सुरुवातीचं लेटर म्हणजेच त्याचा ओरिजिन असतो ही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. याबरोबरच आपण प्लेनची काही कन्सेप्ट समजावून घेऊया. प्लेन कशाला म्हटलं जातं पहा. त्यासाठी आपल्या समोर हे दिलेले 3 ऑब्जेक्ट थोडेसे ऑब्झर्व्ह करूया. इथं सुरुवातीला आपल्याला हा टेबल दिलेला आहे. हा एक ब्लॅकबोर्ड आहे आणि हा एक सिलेंडर आहे. यामध्ये हे पहिले जे 2 ऑब्जेक्ट आहेत, यांची जर याचा टॉप किंवा याचा व्हर्टिकल पार्ट जर पाहिला, तर हे जे सरफेस आहेत ते फ्लॅट आहेत. म्हणजे याचा टॉप जो आहे तो फ्लॅट सरफेस आहे. याचा व्हर्टिकल हा पार्ट सुद्धा फ्लॅट आहे. मात्र या सिलेंडरचा हा जो पार्ट आहे, जो सरफेस कर्व्हड आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा फ्लॅट सरफेस आणि हा कर्व्हड सरफेस. मग यामध्ये हे जे फ्लॅट सरफेस असतात, यालाच प्लेन असं म्हटलं जातं. मग हे गणितामध्ये दाखवत असताना आपल्याला असा हा रेक्टँगल दाखवला जातो. आणि या रेक्टँगलमध्ये इथे ह्या चारी बाजूंना हे एरो दाखवलेले आहेत. हे एरो आहेत याचाच अर्थ हे इन्फायनाइट्स आहेत. म्हणजे हा जो रेक्टँगल, हा जो फ्लॅट सरफेस आहे, तो चारी बाजूंनी जर इन्फायनाइट झाला, तर अशी जी फिगर बनते, ज्याला आपण प्लेन असं म्हणणार आहे. जसं आपण लाईन दोन्ही बाजूंनी इन्फायनाइट असते, त्या पद्धतीनं हा जो रेक्टँगल आहे, तो चारी बाजूंनी इन्फायनाइट झाला, तर जी फिगर बनणार, ज्याला आपण प्लेन असं म्हणतो. दॅट इज मीन्स इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. जो सपाट पृष्ठभाग असतो त्यालाच आपण प्लेन म्हणजेच प्रतल असं म्हणतो. मात्र इथून पुढे आपण आकृतीमध्ये दाखवत असताना फक्त असा हा रेक्टँगल दाखवणार ज्याला आपण प्लेन असं म्हणणार. मात्र हे जे एरो आहेत हे तुम्हाला लक्षात यावेत म्हणून फक्त इथं दाखवलेले आहेत. इथून पुढे ते दाखवत नसतात. तर या प्लेनमध्ये वेगवेगळ्या लाईन्स असतील तर त्या लाईनचे टाइप्स कोणते असतात ते थोडंसं समजावून घेऊ. त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय पहा. राइट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन्स और पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. आपल्याला इथं 2-2 लाईनच्या पेअर दिलेले आहेत. या पेअरनुसार आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन्स आणि पॅरलल लाईन्स कोणत्या ते ओळखायचे आहेत. इंटरसेक्टिंग म्हणजेच छेदणाऱ्या रेषा आणि पॅरलल म्हणजेच समांतर रेषा. जर आपण ही फर्स्ट पेअर ऑब्झर्व्ह केली तर आपल्या लक्षात येईल की या दोन लाईन या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत म्हणजे छेदलेल्या आहेत. दॅट इज मीन्स दीज लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स असं आपण म्हणू. तेच जर या सेकंड फिगरमध्ये आपण ऑब्झर्व्ह केलं तर ह्या दोन्ही ज्या लाईन्स आहेत म्हणजे ही लाईन आणि ही लाईन या एकमेकांना पॅरलल आहेत, त्या इंटरसेक्ट होत नाहीयेत. दॅट इज मीन्स दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स. म्हणजे पहिल्या पेअर मधल्या लाईन्स ह्या इंटरसेक्टिंग लाईन्स होत्या, तर दुसऱ्या पेअर मधल्या लाईन्स ह्या पॅरलल लाईन्स आहेत. आपण जर ही थर्ड फिगर किंवा थर्ड पेअर जर पाहिली तर ही लाईन आणि ही लाईन सध्या इंटरसेक्ट झालेली नाहीये. मात्र हे एरो काय इंडिकेट करतात की ही लाईन पुढे एक्सटेंड केलेली आहे, ही पण पुढे एक्सटेंड केलेली आहे.
लक्षात येण्यासाठी ही थोडीशी फिगर मी पुन्हा एकदा इथं घेतोय. समजा ही एक फिगर आहे. हीच फिगर पुन्हा मी इथं घेतलेली आहे. जर आपण या लाईन याच पद्धतीने पुढे जर एक्सटेंड केल्या, म्हणजे ही लाईन अशी पुढे एक्सटेंड केली, त्याच पद्धतीने ही जर लाईन आपण पुढे एक्सटेंड केली, तर या दोन लाईन एका ठिकाणी इंटरसेक्ट होतील. मग आता या लाईन या पॉइंटच्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्या. इथं सुरुवातीला आपल्याला इंटरसेक्ट झालेल्या दिसत नव्हत्या. याचा अर्थ त्या इंटरसेक्टिंग नाहीये तसं नाहीये. हे एरो आहेत म्हणजेच ही लाईन पुढे प्रोड्यूस होते, म्हणजे वाढवता येते. याचाच अर्थ ही जी लाईन आहे त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणू. दॅट इज मीन्स दीज लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे जेव्हा आपण एकाच प्लेनमध्ये दोन लाईनचा विचार करू, तेव्हा त्या लाईन एकतर पॅरलल असतील किंवा इंटरसेक्टिंग असतील असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच यातून पॅरलल लाईनची डेफिनेशन कशी तयार होते पहा. जर दोन किंवा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच प्लेनमध्ये आहेत आणि त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत, तेव्हा अशा लाईन्सना आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. दॅट इज मीन्स इफ दी लाईन्स लाय इन द सेम प्लेन but do not intersect each other, then such a lines are called as a parallel lines. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये कसं दिले पहा, lines which lie in the same plane but do not intersect are said to be parallel to each other. म्हणजे ज्या लाईन एकाच प्लेन मध्ये आहेत परंतु त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीयेत, अशा लाईन्सनाच आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो. जसे की आपल्या नोटबुक मधल्या ह्या ज्या लाईन्स असतात त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. दॅट इज मीन्स दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स. म्हणजे आपण आता एकाच प्लेन मध्ये पॅरलल लाईन्स कशा असतात आणि इंटरसेक्टिंग लाईन्स काय असतात ते अभ्यासलं. समजा दोन पेक्षा अधिक लाईन्स जर एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील तर त्या कशा पद्धतीने होतील. समजा मी या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स घेतल्या. जर आपण यामध्ये तिसरी लाईन एखादी घेतली आणि ती या पद्धतीने जर इंटरसेक्ट होत असेल तर तो भाग विशेष नाहीये. मात्र सुरुवातीच्या इंटरसेक्ट होणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत ते ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालं त्याच पॉइंटमध्ये जर तिसरी लाईन इंटरसेक्ट होत असेल तर हा विशेष भाग आहे. समजा आपण हा जो पॉइंट आहे हा ए पॉइंट आहे. आता या ए पॉइंट मधून तीन लाईन पास झालेल्या आहेत असा याचा अर्थ आहे. दॅट इज मीन्स नाव वी ड्रॉ थ्री लाईन्स पासिंग थ्रू पॉइंट ए. जर आपल्याला या तीन पेक्षा अधिक लाईन्स या पॉइंट ए मधून जर पास होणाऱ्या ड्रॉ करायच्या असतील तरी सुद्धा आपण त्या करू शकतो. म्हणजेच आपण या पॉइंट ए मधून जाणारी ही लाईन ड्रॉ करू शकतो. त्याच पद्धतीने इथून ही लाईन ड्रॉ करू शकतो. या पद्धतीनं या पॉइंट ए मधून जाणाऱ्या असंख्य रेषा ड्रॉ करू शकतो. दॅट इज मीन्स वी कॅन ड्रॉ इनफायनाइटली मेनी लाईन्स पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. म्हणजे एकाच बिंदूतून आपण इन्फायनाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो. याचाच अर्थ अशा ज्या लाईन्स असतात ज्या एकाच पॉइंट मधून जातात त्या लाईन्सना आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. म्हणजे हा जो सुरुवातीचा आहे यामध्ये तीन लाईन आहेत त्या तीन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन एवढंच म्हणणार. मात्र त्या सगळ्या लाईन्स जर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर अशा ज्या लाईन्स आहेत ज्याला आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणतो. मग कॉन्करंट लाईन्स ज्यावेळी दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा त्यांना आपण कॉन्करंट लाईन्स म्हणणार नाही, त्यांना आपण इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणू. दोन पेक्षा अधिक लाईन जेव्हा एकमेकांना एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतात तेव्हा अशा लाईन्सना आपण कॉन्करंट लाईन्स म्हणायचं. दॅट इज मीन्स इफ टू or more than two lines intersect at a single point, then such a lines are called as concurrent lines. आणि ते ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात, हा जो पॉइंट आहे जसा हा ए पॉइंट आहे या पॉइंटमध्ये ह्या सगळ्या लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत असा जो पॉइंट असतो म्हणजे जसा हा पॉइंट ए आहे, धिस पॉइंट इज नोन ॲज पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे कॉन्करंट लाईनचा हा जो पॉइंट आहे ज्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणू. That is means the point at which all the concurrent lines intersect, such a point is known as point of concurrence. म्हणजे काय म्हणतोय लक्षात घ्या. जर दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होत असतील तर त्याला आपण इंटरसेक्टिंग लाईन्स असं म्हणणार. मात्र दोन पेक्षा अधिक लाईन्स जर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर अशा ज्या लाईन्स असतात ज्यांना आपण कॉन्करंट लाईन्स असं म्हणू आणि ते ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणू. याबरोबरच कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. सुरुवातीला या घटकावर आधारित प्रॅक्टिस सेट मधले जे क्वेश्चन आहेत ते पाहूया. इथे क्वेश्चन काय दिलाय पहा. मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए मध्ये काही फिगर्स दिलेले आहेत आणि ग्रुप बी मध्ये त्याचे टाईप दिलेले आहेत पहा. आपण जर फिगर ऑब्झर्व केल्या तर लक्षात येईल की ही जी फिगर आहे ही दोन्ही बाजूंना एरो दाखवलेला आहे म्हणजेच दोन्ही बाजूंना इन्फायनाइट आहे ज्याला आपण लाईन असं म्हणू. म्हणजेच आपल्याला हा जो सी ऑप्शन दिलेला आहे
जो लाईनचा आहे. त्यानंतर ही जी सेकंड फिगर आहे यामध्ये हा लाईन सेगमेंट दिलेला आहे, कारण दोन्ही बाजूंना हा फायनाईट आहे म्हणजे एंड झालेला आहे. याचाच अर्थ हा लाईन सेगमेंट आहे म्हणजेच सेगमेंट आहे, म्हणजे जो आपल्याला ऑप्शन डी दिलेला आहे. ही जी थर्ड फिगर आहे ज्यामध्ये आपल्याला फ्लॅट सरफेस दाखवलेला आहे, ज्याला आपण प्लेन असं म्हणतो. दॅट इज मीन्स इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन असा आपण अभ्यासलेला आहे, म्हणजे जो ऑप्शन आपल्याला बी दिलेला आहे. आणि ही जी फोर्थ फिगर आहे ज्यामध्ये हा ओरिजिन दाखवलेला आहे आणि ह्यातला हा जो दुसरा पॉइंट आहे तो फक्त एक्सटेंड केलेला आहे, याचाच अर्थ ही रेची फिगर आहे, जो ऑप्शन आपल्याला फर्स्ट दिलेला आहे. या पद्धतीने तुम्ही ह्या मॅच फॉलोइंग करू शकता. याचबरोबर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलाय पहा. राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. इथं आपल्याला एक लाईन दिलेली आहे, ज्या लाईनवर ए बी सी डी असे 4 पॉइंट दिलेले आहेत. शिवाय या लाईनला नाव एल हे दिलेलं आहे. जेव्हा लाईनला एक अक्षरी नाव दिलं जातं तेव्हा हा जो असतो तो या लाईनवरचा पॉइंट नसतो, ते त्याचं नाव असतं. मग ह्या लाईनला वेगवेगळ्या पद्धतीने आपण नाव कसं देऊ शकतो ते थोडंसं लक्षात घेऊया. ज्यावेळी आपण एक अक्षरी विचार करू तेव्हा त्या एल या लेटरचा वापर करू. दॅट इज मीन्स याला आपण लाईन एल असं म्हणू शकतो. किंवा या लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट विचारात घेऊन आपण त्या लाईनचं नाव देऊ शकतो. जर आपण ए आणि बी या 2 पॉइंटचा विचार केला तर याला आपण लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं नाव देऊ शकतो. जर आपण बी आणि सी या 2 पॉइंटचा विचार केला तर आपण याला लाईन बी सी किंवा लाईन सी बी असंही म्हणू शकतो. त्याच्याऐवजी जर आपण सी आणि डी या बिंदूंचा विचार केला तर याला आपण लाईन सी डी किंवा लाईन डी सी असंही म्हणू शकतो. याच पद्धतीने जर आपण ए आणि सी या 2 पॉइंटचा विचार केला तर आपण त्याला असंही म्हणू शकतो की लाईन ए सी. जर ए आणि सी या 2च पॉइंटचा विचार करायचा आहे म्हणजे याला आपण लाईन ए सी म्हणू शकतो किंवा लाईन सी ए असंही म्हणू शकतो. जर आपण ए आणि डी या बिंदूंचा विचार करणार असू तर त्याला आपण लाईन ए डी किंवा लाईन डी ए असंही म्हणू शकतो. याच पद्धतीनं जर आपण बी आणि डी या 2 बिंदूंचा विचार केला तर त्याला आपण लाईन बी डी किंवा लाईन डी बी असंही म्हणू शकतो. याचाच अर्थ या लाईनवरचे कोणतेही 2 पॉइंट कोणत्याही क्रमाने घेतले की त्या लाईनचं नाव तयार होतं. म्हणजेच असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या लाईनचं नाव देऊ शकतो. मात्र ज्यावेळी हे स्मॉल लेटर आहे तेव्हा ते एका अक्षरामध्ये द्यायला हवं. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये जॉमेट्रीच्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत त्यांचा अभ्यास केला. याच प्रॅक्टिस सेटवर आधारित असणाऱ्या उरलेल्या कन्सेप्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इयत्ता 6वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक यू.